खालिद का शिवाजी चित्रपटाला आता जोरदार विरोध होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर घोषणाबाजी करण्यात आली। मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणाबाजी करण्यात आली। घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। चला आता चला, तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे, कार्यक्रम खराब करू नका, तुमचं म्हणणं मांडलंय। चला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। चला आता चला, तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे, कार्यक्रम तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हातात काही फलक घेऊन बंद करा अशा घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की तुम्ही तुमचं म्हणणं मांडलेलं आहे, आता कार्यक्रम खराब करू नका। आणि त्यानंतर संबंधितांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यावेळी हा सगळा प्रकार घडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलण्यासाठी उभे होते, त्यावेळी खालिद का शिवाजी सिनेमाला विरोध करण्यात आला। प्रेक्षकांमधून घोषणाबाजी करण्यात आली, हातात काही फलक सुद्धा घेतलेले होते। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम खराब करू नका, तुम्ही तुमचं म्हणणं मांडलेलं आहे असं आवाहन केलं। पोलिसांनी संबंधितांना ताब्यात सुद्धा घेतलं। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। श्रेयस, खरं तर आता सिनेमाला विरोध होतोय हे तर स्पष्ट झालेलं आहे। आत्ता ही जी घटना घडली त्यावेळी नेमकं काय घडलेलं? शासनाचा हा पुरस्कार सोहळा चालू होता। पुरस्कार सोहळा चालू असताना खालिद का शिवाजी या सिनेमाला विरोध झालेला आहे। दोन व्यक्ती ह्यांनी खऱ्या अर्थानं हा चित्रपटावर बंदी आणा असं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलंय। एकंदर पाहायला गेलं तर या सिनेमाला होणारा विरोध, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जर एवढा मोठा मान मिळत असेल तर असा इतिहास सिनेमा का दाखवावा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता या दोन व्यक्तींनी उपस्थित केलाय। त्यासोबत आपण बघतो, आपण आताही राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्या तिकडे आहोत। आज राज्याचा चित्रपट महोत्सव पुरस्कार होता, अनेक लोकांना सन्मान मिळाले। आताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकडून भाषण करून निघून गेलेत। मात्र सिनेमाला विरोध होणं आणि भर कार्यक्रमात बहुधा पहिल्यांदा राज्य शासनाच्या एका कार्यक्रमात, चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमात अशी गोष्ट होणं ही सगळ्यात मोठी बाब आहे विक्रांत, आणि तीच खरं तर घडताना दिसते। चित्रपटालाच विरोध आणि तो विरोध एका राज्य चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये होणं हे कुठे ना कुठे मोठा आश्चर्यचकित करण्याचं चित्र आहे, तेच पाहायला मिळतंय। एकीकडे पुरस्कार सोहळा सुरू होता, मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होत असताना हा विरोध झालेला आहे। तोपर्यंत ही दोन व्यक्ती हे पूर्ण सोहळा पाहत बसलेली। मात्र जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला गेले तेव्हाच त्यांनी सुरुवातीला हा विरोध केलेला आहे। खालिद का शिवाजीवर बंदी आणा, आपण बघतोय तर अनेक दिवसांपासून ही बंदीच्या घोषणा सुरू झाल्यात। अनेक लोक त्याच्यावर विरोध करतात। आज पूर्ण दिवसभरात त्या घोषणा होत होत्या। दिग्दर्शकांशी बोलण्याचा प्रयत्न विक्रांत देखील केला, पण दिग्दर्शकांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। आता या प्रतिक्रियेचं स्वरूप, आता मुख्यमंत्री स्वतः खऱ्या अर्थानं त्यांच्या दालनात गेलेले आहे, कारण मुख्यमंत्री समोरच खऱ्या अर्थानं ही गोष्ट घडलेली आहे। मंचावर जेव्हा मुख्यमंत्री होते, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार होते, आता ते पुढची पावलं काय घेत आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष विक्रांत लागलंय। एक आपल्याला नमूद करावं लागेल, प्रेक्षकांनी सांगावं लागेल, याच्या अगोदर सुद्धा आशिष शेलार यांनी थेट सांगितलेलं की कुठल्याही सिनेमाच्या वर सेन्सरशिप सिनेमा सर्टिफिकेशन बोर्ड असतो, त्यामुळे आम्ही करू शकत नाही हे त्यांचं म्हणणं होतं। मात्र असा विरोध जेव्हा चित्रपटाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये होतो तेव्हा जरा विरोध झाला असेल तर हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि शासन काय भूमिका घेतं, सरकार काय भूमिका घेतं, मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, आशिष शेलार काय भूमिका घेतात, हे सगळं पाहावं लागणार आहे। मात्र ही आत्ताची घटना मोठी महत्वाची म्हणावं लागेल। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राज्य शासनाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अशा प्रकारे विरोध बहुधा पहिल्यांदाच झाला असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।